हाय फ्रेंड्स, तर आता आपण शिकणार आहोत पेशी आणि पेशी अंगक म्हणजे सेल अँड सेल ऑर्गॅनिझम्स. जसं आपल्या शरीरामध्ये हात, पाय, कान, नाक, डोळे, पोट, पाठ हे सगळे काय अवयव आहेत, बरोबर. ही काय झाली आपली अंगके झाली. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे एक सगळ्यात छोटा भाग, पण आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? सेल पासून. मग सेल याच्यामध्ये देखील अशी अनेक अवयव आहेत, अंगके आहेत, ज्याद्वारे ते त्यांचं आयुष्य जगत असतात. जसं आपल्या सगळ्या अवयवांद्वारे, अंगकांद्वारे आपण आपलं आयुष्य जगतो, त्याचप्रमाणे या अंगांना बळ देण्यासाठी आणि अंगके तयार करण्यासाठी, हे अवयव तयार होण्यासाठी त्यांच्यात अंगके असतात. तर या प्रकरणात आपण याच अंगके आणि पेशी याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला माहितीये की पेशी, सेल नाव कशावर उत्पन्न पडलं? भाषेत म्हणतात की मधाच्या पोळ्यासारखं त्याला दिसलं. मग त्याने ते पाहिलं तर असे कप्पे कप्पे दिसले आणि कप्प्यांना काय म्हणतात? सेल. त्याच्यावरनं सेल म्हणजेच पेशी हे नाव पडलं. कळलं थोडक्यात सेल किंवा पेशी नाव कुठून पडलं? मग आता सर्वप्रथम आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींचा अभ्यास करणार आहोत. आता याच्यात वनस्पती पेशी कोणती आणि प्राणी पेशी कोणती? सगळ्यात मेन फरक हा असतो पेशी भित्तीचा. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिका असते, परंतु प्राणी पेशी पेशी भित्तिका नसते. ही किती मोठी असते, काय असते, कसं, पण सगळ्यात मायन्यूट आणि सगळ्यात महत्वाचा फरक कोणता? तर वनस्पती पेशींमध्ये पेशी भित्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये ती नसते. तर मग आता आपण दोन पेशी तर पाहिल्या, की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. तर आता आपण यांच्यातले अवयव कुठले कुठले ते पाहू. सर्वप्रथम आपण जर वनस्पती पेशी वनस्पती पेशी, वनस्पती पेशींमधले अवयव सांगून घ्या. सगळ्यात पहिले काय? पेशी भित्तिका, गोल्गी, हरित लवक, रिक्तिका, पेशीद्रव, पेशीपटल, मुक्त रायबोसोम, केंद्रक, आंतरद्रव्यजनिका आणि तंतुअंग. यातले काही पार्ट प्राणी पेशी म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्यातले जे पार्ट्स असतात ते सारखेच असतात, म्हणजे अवयव अंगके असतात ते सारखेच असतात, म्हणजे याच्यातही अवेलेबल असतात, म्हणजे याच्यातही असतात आणि त्याच्यातही असतात, पण थोड्याफार प्रमाणात त्यात फरक असतो. मग त्याचाच अभ्यास आपण आता करणार आहोत. जसं आपण वनस्पती पेशींमध्ये कुठले कुठले अंगके आहेत ते पाहिले. कुठली? तर पेशी भित्तिका, गोल्गी पिंड, हरित लवक, रिक्तिका, पेशीद्रव, पेशीपटल, मुक्त रायबोसोम, केंद्रक, आंतरद्रव्यजनिका आणि तंतुअंग. त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये कुठले कुठले आहेत त्याचा आता आपण अभ्यास. द्रव प्राशन गुटिका. द्रव प्राशन म्हणजे काय? शोषणाचं काम कोण करते? द्रव प्राशन. प्राशन करायचं काम कोण करते? प्राशन कुणी? तर गुटिका लयकारी. गोलीय पिटिका म्हणजेच गोल्गी बॉडी, गोलीय पिटिका. खडबडीत अंतर्द्रव्य जलित. स्थित काय? याच्यावर रायबोसोम म्हणून याला खडबडीत म्हणतात, आणि याच्यावर रायबोसोम सारखं नाही म्हणून याला काय म्हणतात? मृदू अंतर्द्रव्य जलित. हे काय झालं? पेशी पटल. तंतुकणी ही काय झाली? तंतुकणिका. हे काय झालं? गोल्गी पिंड. केंद्रकी, केंद्रक, तारा केंद्र, सूक्ष्म नलिका, पेशीद्रव्य आणि रायबोसोम.
आता कुठले कुठले सेम सेम आपण एकदा बघूया. याच्यात पेशी पटल आहे, याच्यातही पेशी पटल आहे, याच्यातही पेशी द्रव आहे, याच्यातही पेशी द्रव. तंतुकणिका याच्यातही आहे, त्याच्यातही आहे. त्याच्यानंतर केंद्र याच्यातही आहे, त्याच्यातही आहे. आंतरद्रव्य जलिका दोघांमध्ये पण. त्यानंतर मुक्त रायबोसोम म्हणजे रायबोसोम्स दोघांमध्ये पण आहे. त्याच्यानंतर रिक्तिका आहे का? असते थोडं प्रमाणात. त्यानंतर अजून कुठले? गोल्गी पिंड आहे का? दोघांमध्ये काय आहे? गोल्गी पिंड. हे मी कशाच्या अनुषंगाने सांगितलं? इथे दिलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने सांगितलं. कॉमन काय काय असतं ते आपण अभ्यास करूया.